नमस्कार, मी रश्मी आवटी, RAC इन्स्ट्रक्टर, एकलव्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था पालघर। आज आपण पाहणार आहोत हाऊ टू फाइंड CSR टर्मिनल ऑफ कॉम्प्रेसर। त्यासाठी आपण हा हर्मॅटिकली सील्ड कॉम्प्रेसर घेतलेला आहे। त्याचे हे 3 टर्मिनल्स आहेत। त्यानंतर हा डिजिटल मल्टीमीटर घेतलेला आहे आणि वही आणि पेन रीडिंग घेण्यासाठी। तर आपल्याला हे CSR टर्मिनल फाइंड करायला लागतं। CSR म्हणजे काय, तर कॉमन, स्टार्टिंग आणि रनिंग। यातला कॉमन कोणता, स्टार्टिंग कोणता, रनिंग कोणता हे कुठेही इथे लिहिलेलं नाहीये। त्यामुळे आपल्याला हे स्वतः फाइंड आउट करावे लागतात। फाइंड आउट का करावे लागतात, कारण जेव्हा आपल्याला कॉम्प्रेसरची वायरिंग करायची असते तेव्हा काय होतं, जर का चुकीचं कनेक्शन झालं तर कॉम्प्रेसर खराब होण्याची शक्यता असते। त्यासाठी आपल्याला योग्य वायर योग्य टर्मिनलमध्ये लावण्यासाठी कोणता टर्मिनल कोणता आहे हे आपल्याला माहिती पाहिजे। यासाठी आपण CSR हे टर्मिनल्स फाइंड आउट करणार आहोत। त्यासाठी आता पहिल्यांदा आपण मल्टीमीटर हा कंटिन्युटी मोडवर ठेवणार आहोत। कंटिन्युटीवर ठेवलेला आहे। या 2 प्रोबच्या साहाय्याने आपण एकमेकांना लावलं असता बीप साऊंड आला तर आपलं मीटर हे रीडिंग देण्यासाठी ओके आहे असं आपण समजूया। बघा, बीप साऊंड येतोय म्हणजे आपलं रीडिंगसाठी मल्टीमीटर ओके आहे। तर इथं वहीवरती मी 1, 2, 3 हे टर्मिनल काढून घेतलेले आहेत आणि 1, 2, 3 अशी ह्याच्यावरती नावं दिलेली आहेत। तर प्रत्येक 2 टर्मिनलमधील आपण रेझिस्टन्स फाइंड करणार आहोत आणि त्याचे रीडिंग्स घेणार आहोत। चला मग पहिल्या 2 टर्मिनलमधला आपण रेझिस्टन्स घेऊया। आपलं रीडिंग मिळतंय 11। 1 आणि 2 मधलं रीडिंग मिळालेलं आहे आपल्याला 11। त्यानंतर आता 2 आणि 3 मधलं आपण रीडिंग घेऊया। (31) 2 आणि 3 मध्ये रीडिंग मिळालेलं आहे 31। त्यानंतर 1 आणि 3 मधलं रीडिंग घेऊया। (21) 1 आणि 3 मध्ये मिळालेलं आहे 21। आता बघा, 1, 2, 3 मध्ये आपण 11, 31 आणि 21 असे 3 रीडिंग आपल्याला मिळालेले आहे। यामध्ये जो हायेस्ट टर्मिनल, जो हायेस्ट रीडिंग आपल्याला मिळालेला आहे त्याच्यावरचा जो टर्मिनल असतो तो असतो कॉमन। त्यानंतर दुसरे आपले रीडिंग आहेत 21 आणि 11। यामध्ये जो लोएस्ट असतो तो असतो रनिंग आणि एक कॉमन मिळाला, एक रनिंग मिळाला। आता जो उरला तो असणार आहे स्टार्टिंग, म्हणजे हा आहे स्टार्टिंग। अशा पद्धतीने हे C, हा S आणि हा R हे 3 टर्मिनल्स आपले फाइंड आउट झालेले आहेत। कॉम्प्रेसरवर दाखवते बघा, हा आहे C म्हणजे कॉमन टर्मिनल, हा आहे R म्हणजे रनिंग टर्मिनल आणि हा आहे S म्हणजे स्टार्टिंग टर्मिनल। अशा पद्धतीने आपण कॉम्प्रेसरचे CSR टर्मिनल फाइंड आउट केलेले आहेत। धन्यवाद।